लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। जुन्या बिटको हॉस्पिटल परिसरात एका रात्री 5 दुकाने फोडून सुमारे 1,12,000ची रोकड चोरणाऱ्या सराईत आरोपीला नाशिक रोड युनिट गुन्हे शाखाने अटक केली आहे। 14 जुलै 2026 रोजी जुन्या बिटको हॉस्पिटल परिसरातील व्यापारी आस्थापनांना चोरट्यांनी लक्ष केले होते। एका रात्रीत भांडी दुकान, 2 मेडिकल दुकान, एजन्सीचे दुकान आणि स्वीट मिठाई दुकान अशा एकूण 5 दुकानांचे शटर व कुलूप तोडून रोकड लंपास करण्यात आली होती। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार नाशिक रोड युनिट गुन्हे शाखेने घटनास्थळाचा तांत्रिक व मानवी माहितीच्या आधारे तपास सुरू केला। गोपनीय माहिती मिळाल्यानंतर रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून धनराज रामलाल राठोड वय वर्ष 40 राहणार लक्ष्मी टॉकीज जवळ वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत आरोपीने आपल्या 3 साथीदारांसह ही चोरी केल्याची कबुली दिली। या कारवाईमुळे परिसरातील व्यापाऱ्यांनी नाशिक रोड गुन्हे शाखेचे आभार मानले आहेत। सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पवार व नाशिक रोड गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडले। लोकशस्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नाशिक रोड। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।